जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना डाव्या बाजूला पाहिल्यावर उंच उंच पर्वतांची रांग दिसते। हे फक्त डोंगर नसून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गांपैकी दोन दुर्ग आहेत। एक म्हणजे कलावंतीन दुर्ग आणि दुसरा म्हणजे प्रबळगड। नमस्कार मित्रांनो, मी पवन घारे स्वागत करतो तुमचं एका नवीन ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये। पहाटे पहाटे गाडीवरून पनवेलला पोहोचलो। पनवेलवरून ठाकूरवाडीकडे जाण्यासाठी आम्ही या वाधवा वाईस सिटीच्या गेटमधून आतमध्ये आलो। थोडीशी ऑफ रोडिंग करून आम्ही पोहोचलो ठाकूरवाडी म्हणजेच प्रबळगडच्या बेस विलेजला। हा ट्रेक मी नववर्षाच्या म्हणजे 2024च्या पहिल्या आठवड्यात केलेला, त्यामुळे थंडीचं वातावरण होतं। सूर्योदय व्हायला अजून बराच वेळ होता। गाडी पार्क केली व इथल्या या छोट्याशा हॉटेलमध्ये चहा घेतला। सकाळच्या त्या थंडीत चहामुळे जरा तरतरी आली आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली। ट्रेकिंगच्या एक्साइटमेंटमुळे आमची पावलं प्रबळगडाच्या दिशेने पटापट चालू लागली। शनिवारचा दिवस होता, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती। थोडंसं चालून आम्ही या पहिल्या स्टॉपवर येऊन पोहोचलो। इथे या दोन दगडांवर प्रबळगड आणि कलावंतीन लिहिलेलं आहे। इथे हा फोटो घेतला आणि पुढे चालू लागलो। अजून बरंच अंतर आपल्याला पार करायचं आहे। दगडी पायवाट व नागमोडी वळणे घेत आम्ही वर चढत होतो। थोड्याशा चढाईनंतर खाली पाहिल्यावर उंच आल्याचा भास होत होता, पण अजून भरपूर ट्रेक बाकी होता। या एका स्टॉपवर थांबून भरपूर पोरं फोटो काढत होती। तर मी पण फोटोज काढले व तिथून निघालो। जरा पुढे चालल्यावर कातळांवर कोरलेली ही श्री गणेश व हनुमानाची मूर्ती पाहिली। श्री गणेश व हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रबळमाचीच्या दिशेने। अवघ्या एका तासात आम्ही पोहोचलो प्रबळमाचीला। सूर्य कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगडाच्या मागून हळूहळू वर येऊ लागला होता। प्रबळमाचीवर वसलेल्या या गावातून आम्ही पुढे चालू लागलो। या गावात तुम्हाला नाईट कॅम्पिंग व जेवणाच्या उत्तम सुविधा मिळतील। या गावातूनच प्रबळगड व कलावंतीन दुर्गाकडे जाण्याचा रस्ता आहे।
जर तुम्हाला कलावंतीन दुर्गाकडे जायचं असल्यास डावीकडे व प्रबळगडकडे जायचे असल्यास उजवीकडे जावे लागते. प्रबळमाची मागे सोडून आम्ही पुढे आलो. निमुळती पायवाट आणि आजूबाजूला असणारी झाडं आणि असा सूर्यप्रकाश, किती सुंदर दिसत होतं सगळं. पण थोड्याच वेळात दाट झाडांच्या मधून आणि अशा मोठ्या दगडांमधून चालू लागलो. प्रबळगडाचं दुसरं एक नाव म्हणजे किल्ले मुरंजन. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. उत्तर काळातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या काळात हा किल्ला आकारात आला असावा. नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी शहाजी राजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजी राजांच्या मागावर पाठवल्या. तेव्हा शहाजीराजे यांनी पळ काढून कोंढाणा व मुरुंबा देवच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिरा सिद्धीकडे गेले असता त्यांनी आश्रय नाकारल्यावर चोलला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन 1636 मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. 1636 मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनावर मोगली अंमल सुरू झाला. शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादे याने कल्याण, भिवंडी, चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूक स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. या किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगड दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठी किल्ले परत घेत असताना मराठ्याशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. तत्पूर्वी राजपूत स्त्रियांनी जोहर केला. केशरसिंहाची आई व 2 मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली. तर असा होता प्रबळगडाचा इतिहास. 1-1.5 तास चालल्यानंतर गडाचे दरवाजा सदृश्य दगडी अवशेष दिसू लागले. इथल्या दिशादर्शक पाट्यांचा मजकूर सुद्धा दिसेनासा झाला होता. तरी गड चढून आम्ही या पठार सदृश्य भागात आलो. प्रबळगडाचा माथा म्हणजे एक पठारच आहे.
या भगव्या ध्वजासोबत एक फोटो घेतला व या भागातून कलावंतीन दुर्गाचा अतिशय सुंदर नजारा बघितला। तिथून निघून आम्ही गडाच्या विरुद्ध बाजूला आलो। गडावर वाडा सदृश्य असे 3-4 इमारतींचे अवशेष आहेत। गडावर एक गणेश मंदिर आहे। तिथे थोडा आराम केला व निघालो काळाबुर्जाच्या दिशेने। काळाबुर्जाकडे जाण्याचा रस्ता निमुळता व कारवीच्या झाडांनी भरलेला होता। थोड्याच वेळात झाडं कमी झाली व दिसल्या ह्या पाण्याच्या टाक्या। पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी आणि दक्षिणेला पाताळगंगा नदी, तसेच माणिकगड आणि नैऋत्य दिशेला कर्नाळा किल्ला आहे। जवळच असलेला इर्शाळगड सुद्धा इथून पाहता येतो। काळाबुर्जावरचं हे सुंदर दृश्य पाहून मी आलो या गडावर असणाऱ्या या छोट्या दुकानावर। तिथेही चटणी मीठ लावलेली काकडी खाल्ली आणि या छोट्या मित्रासोबत आम्ही गडउतार झालो। तर मित्रांनो, कसा वाटला हा ट्रॅव्हल व्लॉग? नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुर्तास तुमचा निरोप घेतो। भेटूया पुढच्या ट्रॅव्हल व्लॉग मध्ये।